जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा 138वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138व्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर शैक्षणिक साहित्य काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामचंद्र हावळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी बाबासाहेब कोतवाल यांनी प्रास्ताविक केले। श्री प्रमोद खोडे, दिलीप पाटील, राहुल खंजिरे, शशिकांत देसाई व शशांक बावस्कर या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून देशाला खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही असे विचार व्यक्त केले। शालेय शिक्षण व्यवस्था व काँग्रेस पक्षाने केलेल्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदाही समजावून सांगण्यात आला। यावेळी जवळपास 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास दीपक पाटील, अनिल पाचिंद्रे, नंदकिशोर जोशी, रवी वासुदेव, तौसिफ लाटकर, दिलीप पाटील, लैला लाटकर, राजू किनेकर, ज्योती भिसे, मधु मेहतर, जयद सय्यद, प्रमिला लातवडे, अशरफ मुजावर, बिस्मिल्ला गायबान, चंद्रकांत मिस्त्री, विद्याताई भोपळे, सावित्री हजारे, जोशना भिसे, पोपट शिंदे, शेखर पाटील, सोहेल बांदार, सुमित माने तसेच काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। देशामध्ये सत्ता स्थापन व्हावी या पद्धतीची मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। काँग्रेसचा मोठा हात, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यानंतर देशामध्ये एक लढा दिला, सगळ्या लोकांच्यासाठी चांगल्या योजना राबविल्या। पण आज सगळ्या योजनापासून सगळेच घटक वंचित आहेत आणि या वंचित घटकाला कुठलाही न्याय नाही, काय नाही, काही ठराविक लोक त्याची चांगल्या पद्धतीचं देश संपादन करून दिल्या। एवढंच मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं बोलतो सांगतो। जगाच्या पावला काँग्रेसचा 138वा वर्धापन दिन साजरा होतो आणि त्याच्याकडून देशाचे पहिले पंतप्रधान दीर्घ असते। या देशामध्ये चाचणी देखील बाहेरून आणावी लागायची आणि आजची देशाची परिस्थिती आणि प्रगती बघितली तर या 70-75 वर्षामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडितजी नेहरू, त्यानंतर स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय राजीवजी गांधी, स्वर्गीय पी.व्ही. नरसिंहराव अशा अनेक काँग्रेसच्या पंतप्रधानांनी या देशाला, देशातल्या जनतेला, सर्वसामान्य कुटुंबांना, कष्टकरी, शेतकरी, कामगार, उद्योजक या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती साधता येईल, त्यांचं गोरगरीब कष्टकऱ्यांचं जीवन राहणीमान कसं उंचवता येईल, त्यांना सोयी सुविधा देऊन त्यांना सक्षम कसं करता येईल ही भूमिका घेऊन त्या सर्व पंतप्रधानांनी आपल्या आपल्या कार्यकाळामध्ये देशाप्रती असलेले प्रेम या सर्वसामान्य जनतेची सेवा करून वेळोवेळी आणि देशाला एक मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक एक विचार प्रणाली देऊन देश पुढे नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। साली ब्रिटिश ज्यावेळी या देशावर राज्य करत होते त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये संबंध देशाची अवस्था आणि देशातील एकूण गरिबी, देशातील एकूण प्रश्न आणि ब्रिटिश ज्या पद्धतीनं या देशाला लुटू पाहत आहेत हे बघितल्याच्या नंतर ॲलन हुम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 साली झाली आणि 1885 पासून आजपर्यंत आपण जर सगळा इतिहास बघितला तर या देशाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सहभाग जर कुणाचा असेल आणि सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो काँग्रेस पक्षाचा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1947 पासून 1977 पर्यंत पहिली काही वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता या देशामध्ये होती आणि या सत्ता काळामध्ये काँग्रेस पक्षानं पायाभूत सुविधा असतील, धरणं असतील, शेतकऱ्यांच्यासाठी हरित क्रांती असेल
विद्यार्थ्यांना असणारं मोफत शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींची निर्मिती कोण जर केली असेल, या देशातले उद्योग उभारायचं काम, या देशातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम, हे सारं काम काँग्रेस पक्षाने त्या काळामध्ये करून दिलं. आणि याची आठवण आज करून परत एकदा आज देशामध्ये तयार झालेली बेरोजगारी असेल, या देशातल्या शेती व्यवस्थेमध्ये तयार झालेलं संकट असेल, उद्योगधंद्यामध्ये तयार झालेलं संकट असेल, दबगईला गेलेली आर्थिक अर्थव्यवस्था असेल, या सगळ्यातनं मार्ग काढायचा झाला तर पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष या देशामध्ये सत्तेवर यावा. आणि खास करून राजकीय न बोलता मुलं या ठिकाणी आहेत. ज्या पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांनी 1904 साली मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आपल्या राज्यामध्ये केला, या ठिकाणी कोल्हापूर क्षेत्रामध्ये, त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची सत्ता असताना 2009 साली शिक्षणाचा कायदा या ठिकाणी केला आणि सगळ्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्या गोरगरीब मुलांचा सगळा शिक्षणाचा खर्च हा सरकारने केला पाहिजे. त्यांना माध्यान्ह भोजन असेल, बाकीच्या सुविधा असतील, शैक्षणिक साहित्य असतील, गणवेश असेल, या साऱ्या गोष्टीची पूर्तता सरकारने करायची आणि गोरगरीब मुलांना सगळ्यात लहान माणसाला त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं. शिक्षणापासून कुठेही परावृत्त राहता कामा नये, ही भूमिका काँग्रेस पक्षाची. हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आघाडी सरकारकडनं सुरू झालंय आणि याला कुठंतरी पायबंद घालण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ काँग्रेस जणांची आहे. आणि म्हणून या देशामध्ये आमूलाग्र बदल होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा या सगळ्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये आला तर पुन्हा एकदा या देशातला सामान्य माणसाचे प्रश्न, या देशातल्या सामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सुटून पुन्हा एकदा या देशाला भरभराट निर्माण व्हावी आणि प्रगती व्हावी देशाची, ही भूमिका हे साजरे करण्यामध्ये आहे. आपण सर्व इथं गोगरे योग्य सर या ठिकाणी आहेत, रवींद्रनाथ टागोर विद्या मंदिर, जिथं आपण ज्यावेळी म्हणतो की नगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिकवलं जात नाही, सगळे शिक्षक ड्युटीवर असतात, पण यांच्या शाळेचं जर आपण उदाहरण घेतलं रवींद्रनाथ टागोरचं राहून तर 1200 पट आज या ठिकाणी आणि एक खासगी शाळांच्या पेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीचा निकाल या आणि इतर अनेक शाळांना आपल्याला लाभून राहिला. त्यामुळं आमच्या शाळेतला विद्यार्थी खासगीत जाता अलीकडच्या 5-6 वर्षातलं रेकॉर्ड आपण तपासलं तर खासगीतनं विद्यार्थी या शाळेत ऍडमिशन घेतात. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.